नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या पाठामध्ये आपण उत्क्रांती म्हणजे काय, उत्क्रांतीची व्याख्या अभ्यासलेली आहे. तर एकाच पूर्वजांपासून सर्व सजीवांचा विकास झालेला आहे हे आपण अभ्यासलेलं आहे. आजच्या पाठामध्ये आपण उत्क्रांतीचे पुरावे अभ्यासणार आहोत. तर याच्यामध्ये एकंदरीत 6 पुरावे आहेत. पहिला जो पुरावा आहे तो आहे बाह्यरूपीय पुरावा, दुसरा आहे शरीरशास्त्रीय पुरावा, तिसरा आहे अवशेषांगे, चौथा आहे जीवाश्मे, त्यानंतर 5वा आहे जोडणारे दुवे आणि 6वा आहे भ्रूणविज्ञान विषयक पुरावा. तर एकंदरीत 6 पुराव्यांचा आपण या पाठामध्ये आज अभ्यास करणार आहोत. तर पहिला जो पुरावा आहे इथं मी स्लाईडमध्ये दाखवतो आहे. तर बाह्यरूपीय पुरावा किंवा ज्याला आपण बाह्यरूपिकीय पुरावा असं देखील म्हणतो. आता इथं जे चित्र दिलेले आहेत या चित्रांचे निरीक्षण केले असता वनस्पतीच्या चित्रात व प्राण्यांच्या चित्रामध्ये काही आपल्याला साम्य आढळून येत आहेत. आता इथं वरती बघा, मी हे कर्सरने तुम्हाला दाखवतो आहे. तर ही आहेत प्राण्यांची चित्र. हा एक प्राणी आहे, हा एक असे हे 3 प्राणी आहेत. आता या 3 प्राण्यांच्या चित्रांचं निरीक्षण केल्यानंतर आपल्याला त्यांच्यामध्ये काहीतरी साम्य आढळून येते. पहा, या प्राण्यांच्या तोंडाची रचना पहा, हे कसे आहे त्यांच्या तोंडाची रचना, त्यानंतर याच्या तोंडाची रचना आणि या प्राण्याच्या तोंडाची रचना. तर या प्राण्यांच्या तोंडाची रचना, त्यानंतर त्यांच्या डोळ्यांचं स्थान बघा. इथं हा पहिला प्राणी, याच्या डोळ्याचं स्थान इथं आहे, याच्या डोळ्याचं स्थान इथं आहे आणि याच्या डोळ्याचं स्थान इथं आहे. तर तेही सेम आहे, म्हणजे एकाच ठिकाणी आहेत ते, म्हणजे स्थान सारखंच आहे. त्यानंतर नाकपुड्या, ही बघा, याची नाकपुडी, याची नाकपुडी, याची नाकपुडी. त्यानंतर कानांची रचना बघा, या सर्वांचे कान असे पुढे आलेले आहेत. तर त्यानंतर यांच्या अंगावरील केस पहा, याच्या अंगावरती केस आहेत, याच्या अंगावर केस आहेत, याच्या अंगावर दाट केस आहेत, म्हणजे इत्यादी समान वैशिष्ट्ये प्राण्यात आढळतात. त्यानंतर इथं खाली काही वनस्पतींची चित्र दिलेली पहा. हे पहिली वनस्पती आहे, ही दुसरी वनस्पती आहे आणि ही तिसरी वनस्पती आहे. तर या तिन्ही वनस्पतींचा जर आपण विचार केला तर यांच्या पानांचा आकार पहा. या वनस्पतीच्या हा पानाचा आकार, या वनस्पतीच्या या पानाचा आकार आणि या वनस्पतीच्या या पानाचा आकार. त्यानंतर शिराविन्यास, शिराविन्यास म्हणजे पानावरील शिरांची रचना. आता या वनस्पतीच्या पानावरील शिरांची रचना, या वनस्पतीच्या पानांवरील शिरांची रचना आणि या वनस्पतीच्या पानावरील शिरांची रचना म्हणजे शिराविन्यास. त्यानंतर पर्णदेठ म्हणजे पानाचा देठ, इथं पाठीमागं पानाचे देठ दाखवलेले आहे. त्यानंतर पानांची रचना बघा, म्हणजे ठराविक रचनेत ही पानं आहेत. हे बघा, हे पानांची रचना, इथं या पानांची रचना आणि इथं या पानांची रचना. या सर्वांची बघा समान वैशिष्ट्य वनस्पतीत आढळत आहेत, प्राण्यात पण समान वैशिष्ट्ये आहेत आणि यावरून असं सूचित होतं की हे एकाच पूर्वजापासून उत्क्रांत झाले असावेत, कारण त्यांच्यामध्ये असणारी जी काय वैशिष्ट्ये आहेत वनस्पती आणि प्राण्यांमध्ये ती समान आहे. त्यानंतर त्याच्या पुढचा जो पुरावा आहे उत्क्रांतीचा तो आहे शरीरशास्त्रीय पुरावा. आता इथं चित्रामध्ये बघा, हा आहे मानवाचा हात, हा आहे बैलाचा पाय, हा आहे वटवाघळाचा चर्मपर, हा आहे देवमाशाचा पर. आता या चित्रांचं जर आपण काळजीपूर्वक निरीक्षण केलं तर हा मानवी हात, बैलाचा पाय, वटवाघळाचा चर्मपर, देवमाशाचा पर, यात वरवर पाहता कोणतंही साम्य नाही. याच्यामध्ये काही साम्य दिसतंय का, काही समानता दिसते का तुम्हाला? काही नाही, काहीही साम्य याच्यामध्ये आपल्याला दिसत नाही. तसंच प्रत्येकाचा त्या त्या प्राण्यात असलेला उपयोगही वेगवेगळा आहे. बघा, हा मानवाचा हात, आपल्याला माहीत आहे आपल्या हाताने आपण आपली कामं करतो. बैलाला त्याच्या पायाचा उपयोग चालण्यासाठी होतो. हा जो वटवाघळाचा चर्मपर आहे, हा पर त्याला हवेमध्ये संचार करण्यासाठी उपयुक्त असतो. आणि हा आहे देवमाशाचा पर.
देवमाशाला पाण्यात पोहण्यासाठी याचा उपयोग होतो. म्हणजे प्रत्येकामध्ये त्यांचा उपयोग देखील वेगवेगळा आहे आणि त्यामुळे त्यांच्या रचनेत देखील काय आहे, भिन्नता आहे. म्हणजे उपयोग वेगळा असल्यामुळं त्याची रचना देखील कशी आहे, वेगवेगळी आहे. परंतु प्रत्येकाच्या अवयवातील हाडांच्या रचनेत व हाडांच्या जोडणीत मात्र साम्य दिसून येते. बघा, यांची हाडांची ही जोडणी आणि हाडांची रचना. इथं बघा, इथं हाडांच्या इथं जोडणी झालेली आहे, इथं जोडणी झालेली आहे, इथं जोडणी झालेली आहे, इथं जोडणी झालेली आहे. त्यानंतर इथं जोडणी झाली, इथं जोडणी झाली, इथं जोडणी झाली, इथं जोडणी झाली. म्हणजे यांच्या हाडांची जी जोडणी आहे ती जोडणी मात्र सारखीच आहे. जोडणीमध्ये साम्य दिसून येते आणि यावरून आपण काय म्हणू शकतो की या सर्वांचे जे पूर्वज आहेत ते समान असावेत आणि हे सर्व म्हणजे मानव असेल, बैल असेल, वटवाघूळ असेल किंवा देवमासा असेल, या सर्वांची उत्क्रांती ही एकाच पूर्वजापासून झालेली आहे, याच्यावरून आपल्याला समजून येते. त्यानंतर त्याच्या पुढचा जो पुरावा आहे पहा, अवशेषांग. हा दुसरा पुरावा आहे अवशेषांग. आता या ठिकाणी मी तुम्हाला काही चित्र दाखवते बघा. तर हे आहे आंत्रपुच्छ, त्यानंतर इथं अक्कलदाढा, माकडहाड आणि कानाचे स्नायू. तर हे आपल्यामध्ये असलेलं अवशेषांग आहे. तर सुरुवातीला हे जे काय अवशेषांग आहे, या अवशेषांगाची आपण व्याख्या पाहूया. तर सजीवांमधील बघा इथं ऱ्हास पावलेल्या किंवा अपूर्ण वाढ झालेल्या निरुपयोगी इंद्रियांना अथवा अंगांना अवशेषांग म्हणतात. म्हणजे काय, तर सजीवांमध्ये पूर्वी होती परंतु आत्ता नाहीत, ऱ्हास पावलेली आहेत, नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत किंवा अपूर्ण वाढ झालेली जी काही निरुपयोगी इंद्रिय असतात त्यांना आपण अवशेषांग असं म्हणतो. आता या ठिकाणी बघा, हे जे आंत्रपुच्छ आहे बरोबर, तर या आंत्रपुच्छाचा मानवाला काहीही उपयोग नाही, परंतु हेच आंत्रपुच्छ रवंत करणाऱ्या प्राण्यांसाठी एक उपयुक्त कार्यक्षम अवयव आहे. तर बघा, आपल्याला या आंत्रपुच्छाचा काही उपयोग नाही, ज्याला आपण अपेंडिक्स असंही म्हणतो. उलट कधीकधी याचा आपल्याला काय होतो, त्रास होतो आणि ऑपरेशन करून ते काढून टाकावं लागतं. परंतु हेच आंत्रपुच्छ जे रवंत करणारे प्राणी आहेत, गाय म्हैस असेल, इतर गवत खाणारे प्राणी, तर त्या रवंत करणाऱ्या प्राण्यांसाठी हे आंत्रपुच्छ उपयोगी असतं. कारण ते कच्चं अन्न खातात आणि त्यामुळं त्यांना तेवढ्या लांबीच्या आतड्याची अन्न पचवण्यासाठी आवश्यकता असते. त्यानंतर इथं माकडहाड दाखवलेलं आहे बघा, इथं चित्रामध्ये हे दिसतंय, हे माकडहाड आहे. हे असं 4 मणक्यांनी बनलेलं हे माकडहाड हे आपल्यामध्ये अविकसित स्वरूपात असतं. पण आपल्याला या माकडहाडाचा काही एक उपयोग नाही, परंतु याच माकडहाडाचा उपयोग जे इतर प्राणी आहेत, जसं की माकड असेल किंवा इतर शेपटे असणारे प्राणी, त्यांच्यामध्ये या हाडांचा उपयोग, इथं त्यांना शेपूट जोडलेलं असतं आणि शेपटे हलवण्यासाठी या माकड हाडाचा त्यांना काय होतो, उपयोग होतो. त्यानंतर हे कानाचे वरचे स्नायू बघा, आपल्या इथं मी दाखवतो, इथले हे वरचे स्नायू असे कानांचे, या वरच्या स्नायूंचा आपल्याला काहीही उपयोग नाही. परंतु जे इतर प्राणी आहेत त्या इतर प्राण्यांमध्ये मात्र या स्नायूंचा उपयोग त्यांना कान हलवण्यासाठी होत असतो. त्याचप्रमाणे इथं आहे अक्कलदाढ. हे अक्कलदाढ, या अक्कलदाढीचा पण आपल्याला काही उपयोग नाही, पण इतर प्राण्यांमध्ये मात्र त्यांचा, अशा अवयवांचा त्यांना उपयोग असतो. बघा, एखाद्या सजीवातील असा अवयव त्या सजीवात जरी काही कार्य करत नसला तरी दुसऱ्या सजीवात मात्र तो कार्यरत असतो. असे हे अवशेषांग काय दर्शवतात, तर सर्वांचा जो काही उगम आहे तो एकाच पूर्वजापासून झालेला आहे. आता
त्यापुढचं जे जो जीवाश्म हा एक पुरावा आहे बा, म्हणजे पुरा जीवविषयक पुरावा उत्क्रांतीचा, त्याला जीवाश्म विज्ञान असंही म्हटलं असेल. तर याच्यामध्ये पहा, तर फार प्राचीन काळी पूर, भूकंप, ज्वालामुखी इत्यादीसारख्या आपत्तींमुळे मोठ्या प्रमाणावर सजीव गाडले गेले. आता हे सजीव गाडले गेल्यानंतर आतील उष्णता आणि वरील काही जमिनीचा दाब याच्यामुळं त्यांच्या शरीराचं काय विघटन झालं नाही आणि त्यांचे जे काय अवशेष आहेत किंवा जे ठसे आहेत ते जमिनीखाली तसेच सुरक्षित राहतात. यांनाच जीवाश्म म्हणतात. आणि जीवाश्मांचा अभ्यास हे उत्क्रांतीच्या अभ्यासाचं एक महत्त्वाचं अंग आहे. तर इथं काही हे बघा, हे जीवाश्म दाखवलेले आहेत. जीवाश्म म्हणजे सजीवांचे दगडाच्या ठस्यामध्ये, दगडामध्ये असलेले ठसे किंवा त्यांचे काही अवशेष. आपण डिस्कवरी वगैरे चॅनलला पाहतो की डायनासोर हा प्राणी आता अस्तित्वात नाही, परंतु तो कसा असावा हे कशावरून शोधून काढले, तर त्याचं जे काही जीवाश्म आहे, हाडाचा सांगाडा, तो जमिनीमध्ये तसा सुरक्षित सापडला आणि त्यावरून असा प्राणी अस्तित्वात होता हे सिद्ध झालेलं आहे. ही तर पहा काही प्राण्यांचे हे जीवाश्म. हे एक जीवाश्म आहे, हाडांचा सांगाडा दिसतो, हे पण हाड आहे, हे पण हाड आहे. म्हणजे दगडांच्या याच्यामध्ये ह्या प्राण्यांचे अवशेष असे शिल्लक राहिले. आणि यावरून पण आपल्याला समजतं की सर्व सजीव हे एकाच पूर्वजांपासून उत्क्रांत झाले असावेत किंवा एकाच पूर्वजापासून विकसित झाले असावेत. आता त्यानंतर इथं पहा, इथं हे दाखवलेले पहा, तर भूस्तर रचना व जीवाश्म. आता ज्यावेळेस खोदकाम करायला सुरुवात केली की सजीवांचा विकास कसा झाला असावा, तर अगदी तळाला, जमिनीच्या अगदी भूगर्भामध्ये किंवा तळाला इथं आपल्याला दिसतात हे अपृष्ठवंशीय प्राण्यांचे काय आहेत, जीवाश्म आहेत. त्यानंतर त्याच्या पुढच्या थरामध्ये हे जमिनीचे वेगवेगळे थर दाखवलेले आहेत. हा भाग हा वेगळ्या रंगाचा आहे, त्यानंतर हा देखील वेगळ्या रंगाचा आहे इथं. तर अगदी सुरुवातीला इथं हे अपृष्ठवंशीय प्राण्यांचे काय आहेत, जीवाश्म सापडलेले आहेत. आणि त्यानंतर त्याच्या वरच्या थरामध्ये जे काय मत्स्य किंवा जे काही जलचर प्राणी आहेत त्यांचे जीवाश्म सापडले. त्यानंतर त्याच्या वरच्या थरामध्ये आपल्याला इथं काही उभयचर प्राण्यांचे जीवाश्म दिसत आहेत. त्यानंतर त्याच्या वरच्या थरामध्ये इथं सरीसृप किंवा सरपटणारे प्राणी म्हणतो, त्याच्या वरच्या थरामध्ये इथं हा सस्तन प्राणी आणि त्याच्याच तिथं हा पक्षी प्राणी यांचे जीवाश्म सापडलेले आहेत. मग याच्यावरून काय कळतंय की अगोदर अगदी सुरुवातीला हे अपृष्ठवंशीय प्राणी तयार झाले, बरोबर. हा असा क्रम आहे. हा सगळ्यात खालचा थर आहे जमिनीचा आणि या सगळ्यात खालच्या थरामध्ये हे अपृष्ठवंशीय प्राण्याचे जीवाश्म सापडले. आता अपृष्ठवंशीय, त्यानंतर म्हणजे पाण्यामध्ये असणारे, आणि त्यानंतर हे मत्स्य, बरोबर. आता पाण्यात असलेले प्राणी जरा पाण्यात पण राहायला लागले आणि जमिनीवरती पण यायला लागले. मग हे झाले उभयचर. त्यानंतर आता पाण्यातून जमिनीवर आले. आता जमिनीवर आल्यानंतर त्यांना काय लगेच चालता येत नव्हतं, तर ते काय लागले, सरपटायला लागले. मग ते सरीसृप प्राणी इथं दिसतोय, साप वगैरे. त्यानंतर आता सरपटायला लागल्यानंतर लगेच ते काय हवेत संचार करायला लागले नाही, तर ते जमिनीवरती चालायला लागले आणि त्यानंतर ते प्राणी हवेमध्ये संचार करायला लागले. तर एकंदरीत ही भूस्तर रचना आणि जीवाश्म याच्यावरून आपल्याला असं कळतं आहे की सर्व सजीव एकाच प्राण्यापासून उत्क्रांत झाले किंवा एकाच पूर्वजापासून उत्क्रांत झालेले आहेत. त्यानंतर
त्याच्या पुढचा जो पुरावा आहे तो आहे जोडणारे दुवे. कोणता? जोडणारे दुवे. तर इथं काय प्राण्यांची चित्र दाखवलेली आहेत वा. हा आहे पेरी पॅटस नावाचा प्राणी. आता हा जो पेरी पॅटस नावाचा प्राणी आहे तर हा दोन प्राण्यांची म्हणजे दोन संघातील प्राण्यांची लक्षणे दाखवतो. आता ते कसं, किंवा त्याचा दोन गटाशी संबंध येतो. आता त्याच्या अगोदर तुम्हाला मी व्याख्या सांगतो, म्हणजे नक्की जोडणारा दुवा कशाला म्हणायचं. तर जोडणारा दुवा म्हणजे एक प्रकारे पूल, जसा नदीवरती पूल असतो तो काय करतो, इकडचा किनारा आणि तिकडचा किनारा जोडण्याचं काम करतो. अगदी त्याप्रमाणे इथं हा जो प्राणी आहे हा प्राणी देखील तेच काम करतो आहे, दोन संघांना जोडण्याचं काम करतो आहे. तर म्हणून त्याला जोडणारा दुवा असं म्हटलं जातं. म्हणजे याची जर व्याख्या आपल्याला पाहायची म्हटली तर काही वनस्पती व प्राणी यांच्यात काही शारीरिक लक्षणे अशी असतात की त्यावरून त्यांचा दुसऱ्या दोन भिन्न गटाशी संबंध जोडता येतो. म्हणजे काही शारीरिक लक्षणे त्यांच्यामध्ये अशी आहेत की त्यांचा इतर दोन भिन्न गटांशी संबंध जोडता येतो, दोन भिन्न गटांशी संबंध जोडता येतो, म्हणून त्यांना जोडणारे दुवे असे म्हणतात. आता इथं हा पेरिपॅटस प्राणी आहे बा, हा पेरिपॅटस प्राणी आहे. हा पेरिपॅटस जो प्राणी आहे, आता याच्यामध्ये जी काही लक्षणं आहेत तर याच्यामध्ये असलेली लक्षणं काही वलयी प्राण्यांप्रमाणे आहेत. म्हणजे याचं जे शरीर आहे असं खंडीभूत आहे, म्हणजे याच्या छोटे 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 असे खंड असतात. खंड म्हणजे तुकडे, म्हणजे इथं असा एक, इथं असा, इथं असा, असे वेगवेगळे अनेक खंड एकत्र येऊन याचं शरीर तयार झालेलं असतं, म्हणजे अंग तयार होतं. त्यानंतर पातळ उपचर्म, चर्म म्हणजे कातडी, उप म्हणजे म्हणजे वरची कातडी सर्वात ती पातळ असते. आणि पार्श्वपाद, हा आहे पार्श्वपाद, हे आहे पार्श्वपाद. तर हे पार्श्वपादासारखे अवयव दिसून येतात. त्याचप्रमाणे या प्राण्यांमध्ये जे काही संधिपाद प्राणी आहेत त्या संधिपाद प्राण्यांप्रमाणे श्वासनलिका व खुली रक्ताभिसरण संस्था आढळते. म्हणजे हे जे प्राणी आहेत हे प्राणी जोडणारे दुवे आहेत. हा पेरिपॅटस हा जोडणारा दुवा आहे. हा कुणाला जोडतोय तर ॲनिलिडा व संधिपाद प्राणी या दोन संघांना जोडण्याचं काम हा पेरिपॅटस प्राणी करतो. कारण याच्यामध्ये जी काही लक्षणे आहेत तर याचं शरीर असं अंग खंडीभूत असतं, त्यानंतर पातळ उपचर्म असतं, पार्श्वपादासारखे अवयव असतात. ही झाली लक्षणं ॲनिलिडा संघातील. तर संधिपाद प्राण्याप्रमाणे याची जी काही श्वासनलिका आहे ती असते आणि याच्यामध्ये खुली रक्ताभिसरण संस्था आढळते. म्हणून पेरिपॅटस हा जो प्राणी आहे हा पेरिपॅटस प्राणी ॲनिलिडा व संधिपाद या दोघांना जोडणारा दुवा आहे. त्यानंतर इथं दुसरा दाखवलेला प्राणी पहा, हा आहे डकबिल प्लॅटिपस. हा डकबिल प्लॅटिपस जे आहे हा प्राणी सरीसृप प्राण्यांप्रमाणे अंडी घालतो, परंतु याच्यामध्ये दुग्धग्रंथी आणि याच्या शरीरावरती केस असतात. यामुळे सस्तन प्राण्याशी नाते सांगतो. म्हणजे डकबिल प्लॅटिपस हा सरीसृप आणि सस्तन या दोन प्राणी संघांना जोडणारा दुवा आहे. कारण याच्यामध्ये काही लक्षणे जी आहेत ती सरीसृप प्राण्यांप्रमाणे आहेत, म्हणजे हा अंडी घालतो. तर काही लक्षणे याच्यात जी आहेत ती म्हणजे याच्यामध्ये दुग्धग्रंथी असते आणि याच्या अंगावरती केस असतात. दुग्धग्रंथी असणं हे सस्तनी प्राण्यांचं मुख्य लक्षण आहे आणि हा सरीसृप प्राण्यांप्रमाणे अंडी घालतो. म्हणजे हा जो प्राणी आहे डकबिल प्लॅटिपस हा दोन प्राणी संघांना जोडण्याचं काम करतो आहे.
2 प्राणीसंघ कोणते, तर एक आहे सरीसृप सरपटणारे आणि दुसरे आहेत सस्तन प्राणी. या दोघांना जोडण्याचं काम हा डकबिल प्लॅटिपस प्राणी करतो. म्हणून हा आहे जोडणारा दुवा. याच्यावरून काय समजतं, तर यांची उत्क्रांती कशी झालेली आहे प्राण्यांची हे आपल्याला समजून येतं. त्यानंतर आहे लंगफिश. लंग म्हणजे फुफ्फुस. हा मासा आहे. आपल्याला माहिती आहे मासा कल्ल्याद्वारे श्वसन करतो, पण हा जो मासा आहे हा मासा फुफ्फुसाद्वारे श्वसन करतो. आणि या उदाहरणावरून आपल्याला असं समजतं की सस्तन प्राणी हे सरीसृप प्राण्यांपासून तर उभयचर हे मत्स्यांपासून उत्क्रांत झाले असावेत. म्हणजे उभयचर प्राणी, उभयचर म्हणजे पाण्यात पण राहणारे आणि जमिनीवर पण राहणारे. मग उभयचर प्राणी कशापासून उत्क्रांत झाले असावेत, तर मत्स्यांपासून उत्क्रांत झाले असावेत. तर सस्तन प्राणी कशापासून उत्क्रांत झाले असावेत, सस्तन प्राणी हे सरीसृप प्राण्यांपासून, तर उभयचर हे मत्स्यांपासून उत्क्रांत झाला असावेत हे आपल्या लक्षात येते. त्यानंतर त्याच्या पुढचा आणि शेवटचा जो दुवा आहे पुरावा आहे तो आहे भ्रूणविषयक पुरावा, भ्रूणविज्ञानविषयक पुरावा. आता ह्या बाजूच्या हे जे चित्र आहेत, विविध पृष्ठवंशीय प्राण्यातील भ्रूणवाढीच्या वेगवेगळ्या टप्प्यांचा इथं तुलनात्मक अभ्यास केलेला आपल्याला दिसून येतो आहे. तर हे भ्रूण आहेत. भ्रूण म्हणजे जन्माला येण्याच्या अगोदरची अवस्था, त्याला आपण काय म्हणतो, भ्रूण म्हणतो. आणि हा भ्रूणाचा वाढीचा पहिला टप्पा आहे. हा जो दिसतोय हा दुसरा टप्पा आहे. हा भ्रूणवाढीचा हा दुसरा टप्पा आहे आणि हा भ्रूणवाढीचा तिसरा टप्पा आहे. आता यांचा जर आपण तुलनात्मक अभ्यास केला तर आपल्याला असं आढळून येतं. तर हे जे भ्रूण आहे ते वेगवेगळे प्राण्यांचे आहेत. हा पहिला जो भ्रूण आहे हा आहे माशाचा. त्यानंतर हा जो भ्रूण आहे दुसरा तो आहे सॅलेमेंडरचा. हा पहिला मासा, हा दुसरा सॅलेमेंडर, तिसरा जो आहे तो आहे कासव, चौथा आहे कोंबडी, त्यानंतर पाचवा जो आहे तो आहे डुक्कर या प्राण्याचा भ्रूण, त्यानंतर सहावा जो आहे तो गाय या प्राण्याचा भ्रूण आहे, सातवा जो आहे तो ससा या प्राण्याचा भ्रूण आहे आणि आठवा मनुष्य प्राण्याचा म्हणजे आपला भ्रूण आहे. आता या भ्रूणवाढीचे हे टप्पे आहेत हा पहिला, दुसरा, तिसरा. आता या पहिल्या टप्प्यामध्ये या सर्वांचे देखील म्हणजे हे 8ही 1 2 3 4 1 2 3 4 5 6 7 आणि 8 हे 8 प्राणी आहेत. ह्या 8ही प्राण्यांच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये म्हणजे भ्रूणवाढीच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये या सर्वांचे भ्रूण सारखेच आहेत. काही एक फरक आपल्याला दिसून येत नाहीत. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये भ्रूणवाढीच्या आपल्याला काय दिसत आहेत, याच्यामध्ये जरासे थोडे थोडे बदल झालेले आहेत. आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये बघा एकदम वेगळे बदल आपल्याला दिसून येत आहेत. मग याच्यावरून आपल्याला काय कळतं आहे की प्रारंभिक अवस्थेत या भ्रूणांमध्ये खूपच साम्य दिसतं व विकासाच्या पुढील टप्प्यामध्ये ते कमी होत जातं. म्हणजे जसजसा विकास होईल तसतसं त्यांच्यामध्ये असणारं साम्य जे आहे ते कमी होत जातं. आणि याच्यावरून आपल्याला काय समजतं, या सर्व प्राण्यांचे पूर्वज एकच असावेत आणि एकाच पूर्वजापासून हे सर्व प्राणी विकसित झालेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या पाठामध्ये आपण काय अभ्यासलं, तर उत्क्रांतीचे पुरावे अभ्यासले. त्याच्यामध्ये पहिला जो पुरावा होता तो होता बाह्यरूपीय पुरावा. आता या बाह्यरूपीय पुराव्यामध्ये आपल्याला म्हणजे 3 प्राणी, 3 वनस्पती त्यांच्यावरून आपण अभ्यास केला. त्यानंतर त्याच्या पुढचा होता शरीरशास्त्रीय पुरावा. हा सुरुवातीचा बाह्यरूपीय पुरावा. बाह्यरूप म्हणजे जे बाहेरून दिसतंय ते, म्हणजे यात प्राण्यांचं आणि वनस्पतींचं सारखंच आहे. 3 प्राण्यांचं बाह्यरूप सारखं आहे, 3 वनस्पतींचं बाह्यरूप सारखं आहे.
म्हणजे याच्यावरून काय कळतं, हे एकाच पूर्वजापासून उत्क्रांत झाले. त्यानंतर शरीरशास्त्रीय पुरावे इथं दाखवलेले आहेत पहा. शरीरशास्त्रीय अंतर्गत अवयवांचा पुरावा, याच्यामध्ये सर्वांच्या हाड्यांची जोडणी सारखीच आहे, त्याच्यामुळे सर्व एकाच पूर्वजापासून उत्क्रांत झालेले. हे अवशेषांग पाहिली, आपल्यामध्ये पण आहेत आणि काही प्राण्यांमध्ये पण आहेत. म्हणजे आपल्यामध्ये जी निरुपयोगी आहेत ती इतर प्राण्यांमध्ये उपयोगी ठरतात. म्हणजे याच्यावरून काय कळतं, आपण आणि इतर प्राणी एकाच प्राण्यापासून उत्क्रांत झालो आहोत. काही जीवाश्म बघा, हे जीवाश्मांवरून पण आपल्याला समजतं आहे. त्यानंतर इथं भूस्तर रचना आणि जमिनीचं खोदकाम केल्यानंतर अगदी तळाला इथं अपृष्ठवंशी आणि अगदी वरच्या थरामध्ये जमिनीच्या, हे जमिनीचे वेगवेगळे थर आहेत, याच्यामध्ये पक्षी आणि सस्तन प्राण्यांचे जीवाश्म सापडले. त्यानंतर हे जोडणारे दुवे यांचा पण आपण अभ्यास केला, त्याच्यामुळं पण आपल्याला कळतं की हे प्राणी कसे उत्क्रांत झालेले आहेत. त्यानंतर या भ्रूणांचा तुलनात्मक अभ्यास केला, तर वाढीच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये सर्व भ्रूण सारखेच आहेत, परंतु नंतरच्या टप्प्यामध्ये त्यांच्यामध्ये बदल होत गेला. यावरून कळतं की आपल्याला सर्वांचे पूर्वज एकच असावेत. हे सर्व झाले विद्यार्थी मित्रांनो उत्क्रांतीचे पुरावे. तर तुम्ही याचा घरी व्यवस्थित अभ्यास करा आणि वहीमध्ये तशा प्रकारच्या तुम्ही नोट्स काढा.